नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुणे शहरात बनणारे 2 महत्त्वाचे पूल याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, पुणे शहरात गेल्या काही दशकापासून ट्रॅफिकची समस्या भेडसावू लागली आहे। ट्रॅफिक जाममुळे पुणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। दरम्यान पुणेकरांना ट्रॅफिक जाम पासून दिलासा देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना देखील केल्या जात आहेत। दरम्यान पुणे महापालिकेने याच उपाययोजनेचा एक भाग म्हणून पुणे शहरात 2 पुलांची उभारणी करण्याचे नियोजन आखले आहे। पुणे शहरात सन सिटी ते कर्वे नगर दरम्यान मुठा नदीवर नवीन पूल बांधण्याचे नियोजन केले आहे। तसेच कोरेगाव पार्क येथील रेल्वे मार्गावरील साधू वासवानी पूल पाडून नवीन पूल बांधण्याचे देखील पुणे महापालिकेने ठरवले आहे। विशेष भाग म्हणजे PMC अर्थातच पुणे महानगरपालिकेने या दोन्ही पुलाच्या बांधकामास मान्यता दिली आहे। मित्रांनो, हे 2 पूल कसे असणार आहे बघूया। पहिला सन सिटी कर्वे नगर पूल। मित्रांनो, सिंहगड रस्ता, कर्वे नगर आणि कोथरूड हा पुणे शहरातील एक महत्त्वाचा भाग आहे। हा एक वर्दळीचा एरिया असल्याने पुणे महापालिकेने हे परिसर परस्परांना कनेक्ट करण्यासाठी हा पूल प्रस्तावित केला आहे। महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार या पुलासाठी 37 कोटी 4 लाख रुपयांचा खर्च होणार आहे। विशेष म्हणजे या खर्चास महापालिकेने मान्यता दिली आहे, त्यामुळे आता लवकरच हा पूल तयार होणार आहे। मित्रांनो, दुसरा पूल म्हणजे साधू वासवानी पूल। कोरेगाव पार्क येथील रेल्वे मार्गावरील साधू वासवानी पूल हा खूप जुना आहे। हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास 50 वर्षांपूर्वी बांधला होता, यामुळे आता हा पूल धोकादायक बनला आहे। परिणामी हा पूल पाडून नवीन साधू वासवानी पूल बांधला जाणार आहे। या नवीन पुलासाठी जवळपास 53 कोटी 55 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून या खर्चास महापालिकेने मान्यता दिली आहे। यामुळे आता लवकरच हे दोन्ही पूल तयार होतील आणि पुणेकरांना दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये।